वसई विरारमधून बातमी बघूया। नैसर्गिक नाल्यांवर मातीचा भराव आणि अनधिकृत बांधकाम झालंय, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचराच होत नाहीये। नालासोपारा परिसरामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती। नालासोपारा पश्चिम रेल्वे स्टेशन ते सनसिटी मार्गावर अनधिकृत भराव आणि पुलामुळे अनेक भागात कंबरभर पाणी होतं। एक मजल्यापर्यंत पाणी गेलेलं होतं असा आरोप नागरिकांनी केलाय। नालेसफाईतील हलगर्जीपणा, नाल्यांमधील वाढलेली झाडं, काढलेला गाळ यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली। या सगळ्या प्रकाराला महापालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप होतोय। गेले 3-4 दिवस सलग नालासोपारा, वसई विरार याच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं। वीजपुरवठा खंडित झालेला होता। या सगळ्या प्रकारामध्ये सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी केली जाते। वसई विरार नेमकं का बुडालं याचं कारण म्हणजे नालासोपारा या ठिकाणी आपण पाहू शकता। हे नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या बाजूचा जो हा नाला आहे, आपण खाली बघू शकता। या ठिकाणी ही जलपर्णी ही बघा कशी आहे आणि किती नालेसफाई सुंदर झालेली आपण पाहू शकता। हा संपूर्ण नाला जो आहे सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलेला आहे, मात्र या ठिकाणचा जो नैसर्गिक नाला आहे तो बुडवल्यामुळे या ठिकाणी ही वसई विरार नालासोपारा हा संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। मी आपल्याला दाखवतोय की हा एका खाजगी बिल्डरने या ठिकाणी संपूर्ण जो समोर आपल्याला दिसतोय हे जे प्लांट आहे, त्या प्लांटच्या पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक रस्ता बनवलेला दिसतोय। त्याच्या पुढे एक ब्रिज, 2 ब्रिज बनवलेले आहेत आणि या ब्रिजमुळे हे सगळं पाणी जे निघून जायचं ते या भरावामुळे, या रस्त्यामुळे या ठिकाणी अडकलेलं आहे। त्यामुळे या वर्षी जे आहे रेल्वे रुळावर आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं पाहायला मिळेल। आपण जर ही अवस्था बघाल तर ह्या रेल्वेचं काम करणारे जो टेम्पो आहे, पिकअप व्हॅन आहे, ती बघा आपण आजही बघू शकता की या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहे। संपूर्ण रूळ जे आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर आपण पूर्वेच्या ह्या रुळाच्या पूर्वेला आपण जर पाहिलं तर लोक या ठिकाणी आजही कंबरभर पाण्यातून आपल्याला मार्ग काढताना दिसत आहे। कारण कामावरून त्यांना फोन येतोय की तुम्ही कामावर या, कामावर या, परंतु यायचं कसं? तरी सुद्धा काही लोक आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी कंबरभर पाण्यातून या ठिकाणी आपल्या कामावर जाण्यासाठी आलेले आहेत। परंतु या पश्चिम रेल्वेची सेवा जी आहे या ठिकाणी आता थोड्याफार प्रमाणात चालू झालेली आहे, कारण रुळावरचं जे पाणी आहे आता ओसरू लागलेलं आहे। मात्र पावसाने जर पुन्हा सुरुवात केली तर पुन्हा हेच रूळ पाण्याखाली गेल्याशिवाय राहणार नाही, कारण याला जबाबदार या ठिकाणी जे रस्ता बनवण्यात आलेला आहे, जो अनधिकृतपणे रस्ता बनवलेला आहे, ब्रिज बनवलेला आहे, असं महानगरपालिकेच्या रचना विभागाने सांगितलं। आम्ही या ठिकाणचे पालिकेचे जे अभियंता आहेत, पाचंगे साहेब, त्यांना आम्ही विचारलं होतं की तुम्ही याला परवानगी दिली का? त्यांनी सांगितलं बांधकाम विभागाकडून कोणतीही परवानगी दिलेली नाही। तसंच मी नगर रचना विभागाला सुद्धा विचारलं, त्यांनी सुद्धा सांगितली ही आम्ही परवानगी दिलेली नाही। जर कोणी परवानगी न देता जर एखादा गुन्हा करत असेल, एखादा ब्रिज बांधत असेल, एखादा रस्ता बनवत असेल, तर त्याच्यावर कारवाई नेमका कोण करणार? मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील का? आणि संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून जी वसई विरारकरांची जी नुकसानी झाली आहे ती त्याच्याकडून वसूल करतील का? हे आता पाहावं लागेल। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा।